लाडकी बहीण योजनेकरता कॉल आलाय तर सावधान, कारण लाडकी बहीण योजनेच्या नावे सध्या फ्रॉड कॉल येत आहेत। अनेक महिलांना सायबर भामट्यांनी गंडा घातलेला आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच या संदर्भातला हा खास रिपोर्ट। लाडकी बहीण योजनेकरता कॉल आलाय सावधान। लाडकी बहीण योजनेच्या नावे फ्रॉड कॉल। अनेक महिलांना सायबर भामट्यांचा गंडा। लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची राज्यात लगबग सुरू आहे। आता सायबर भामट्यांनी महिलांची फसवणूक करायला सुरुवात केली आहे। पुण्यातल्या येरवड्यात अंगणवाडी सेविकांच्या नावे महिलांना फोन येत आहेत। ऑनलाईन अर्ज भरून देतो अशी बतावणी केली जाते। लिंकवर माहिती भरल्यानंतर त्याचा येणारा OTP दिल्यावर महिलांच्या बँक खात्यातून पैसे गायब होत आहेत। पुण्याचे माजी नगरसेवक सिद्धार्थ झेंडे यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार केली आहे। माझ्या प्रभागामध्ये 4 महिलांची फसवणूक झालेली आहे। कोणीतरी निनावी फोन करतं, एकच नंबर आहे याच्यावरनं फोन आलेले आहेत आणि या महिलेनं सांगितलं जातं तुमचं बँकेचं अकाउंट आणि OTP पाठवा। OTP पाठवल्यानंतर त्या अकाउंटमधनं पैसेच गायब झाल्याचा प्रकार हा घडलेला आहे आणि हा अंगणवाडी सेविकेच्या नावाने कॉल येतो। सायबर भामट्यांनी आता गोरगरीब महिलांची फसवणूक करण्याचा धंदा हा सुरू केलाय। लवकर नोंदणी झाल्यास 1,500 रुपये तातडीनं मिळतील अशी आशा महिलांना आहे। याचाच गैरफायदा सायबर भामट्यांकडून घेतला जातोय। तुम्हालाही असा फोन आला तर फोनवर माहिती देणाऱ्याच्या मधाय बोलण्याला भूलू नका। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म सरकारनं सांगून दिलेल्या पद्धतीनंच भरा, अन्यथा तुमचंही बँक खातं रिकामं होण्याची शक्यता नाकारता येत नाही। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।